डॉक्टर रफिक पारनेरकर साहेब आमचे मुस्लिम विचारवंत आहेत. 2 शब्द आपण त्यांचा आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी आहे आणि हे आपलं खूप भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये तुकोबा, नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, गोरोबा, चोखोबा, सावतामाळी आणि एवढंच नाही तर मुस्लिम सूफीज इथे मंगळवेढ्याचे हजरत लतीफ शाह रहमतुल्लाह अलैह, पुण्याचे हजरत अनगड शाह फकीर रहमतुल्लाह अलैह, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद रहमतुल्लाह अलैह, किती घनिष्ठ संबंध होते या संतांची. तुकोबांची दिंडी पुण्या देहूतून निघाल्यावर अनगडशाह बाबांच्या दर्ग्याच्या प्रांगणात मुक्काम करते. आज ती पंढरीला आलेली आहे. हा एवढा सलोख्याचा, सद्भावनेचा वारसा आपल्याला आहे. एवढंच नाही तर संत एकनाथांचे गुरु स्वामी जनार्दन आणि स्वामी जनार्दनांचे गुरु हजरत शेख चांद शाह बोधले रहमतुल्लाह अलैह, संत कबीर मोमीन रहमतुल्लाह अलैह, हा जो प्रचंड वारसा आहे मुस्लिम संत, सूफी, वारकरी संत यांचा, तो जोपासणं आज काळाची गरज आहे. आणि निव्वळ हा संतांचाच नाही, मालोजी राजांनी आपल्या 2 मुलांची नावं, एकाचं शहाजी आणि दुसऱ्याचं शरीफजी ठेवलं. काय कारण आहे माहिती आहे? शाह शरीफ रहमतुल्लाह अलैह, ज्यांचा दर्गा आज अहमदनगरला आहे, अहिल्यानगर, मुकुंदनगरमध्ये, या बाबांविषयी प्रचंड आदर होता मालोजी राजेंना. त्या आदरापोटी आपल्या 2 मुलांची नावं राजेंनी काय ठेवली? एकाचं शहाजी ठेवलं आणि एकाचं शरीफजी ठेवलं. हे शहाजींचे सुपुत्र आहेत राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आपण जर पुढं आलो आणखी तर आपण पाहतो की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, पैगंबर मोहम्मदांवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांचं गुणगान करणारा, त्यांचं कौतुक करणारा, त्यांची कीर्ती गाणारा पोवाडा लिहित आहेत. जहां मर्द मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सावित्रीमाई फुले बरोबर पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून फातेमाबी शेख शिक्षिकेची भूमिका निभावते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारतीय वृत्तपत्रातून त्यावेळी संपादकीयमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबरांवर लिहिलेले आहेत संपादकीय. आणि असे कितीतरी नावं घेता येतील. हा जो सलोख्याचा, सद्भावनेचा, परस्पर प्रेमाचा, बंधुत्वाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, तो जोपासणं आज काळाची गरज आहे. समाजापर्यंत तो पोहोचवणं आज काळाची गरज आहे. आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो ऐक्य असेल तर त्याची प्रगती होईल. इथे बंधुभाव असेल तर राज्य प्रगती करेल. द्वेषानं प्रगती होणार नाही, घृणेनं प्रगती होणार नाही, दंग्यांनी आणि थोप्यांनी जाळपोळीनं राज्याची प्रगती होणार नाही. हे थांबवणं आपलं आद्य कर्तव्य आहे. वारकरी सारे बांधव आज लाखोंच्या संख्येत जमलेले आहेत. ते तुकोबांचे आणि नामदेवांचे, माऊलींचे आहे ना परमभक्त आहेत. त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की जे काम तुकोबांनी केलेलं आहे, नामदेवांनी केलेलं आहे, समाजाला जोडण्याचं, ते काम आपण करणं गरजेचं आहे. तुकोबांचं म्हणणं आहे, अवघी एकाचीच वीण तेथे कचे भिन्ना भिन्न. एका अभंगात तुकोबा म्हणतायत, भेदाभेद भ्रम अमंगल. आणि कुराणाची तर ठाम भूमिका आहे की या जगातील सारी मानवजात एकाच
माता पित्याची, एकाच जोडप्याची संतती आहे. कुराणात म्हटलं, या युहन्नास ए इन्सानो इन्ना खलकनाकुम मिन झकरिन व उन्सा, आम्ही तुम्हा सर्वांना निर्माण केले एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून. काय अर्थ होतो? अखिल मानव जातीचे परमपिता एक आणि अखिल मानव जातीची माय पण एक. बंधुता आणि न्याय मूलभूत तत्व आहेत संविधानाची. आणि शाळा कॉलेजेसमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन साऱ्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, आज तरुण आहोत आपण, शपथ घेतली ना, प्रतिज्ञा केलेली आहे. रोज प्रतिज्ञा केलेली आहे, एकदा नाही. काय प्रतिज्ञा? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे ही प्रतिज्ञा आपण प्रत्यक्ष कृतीत कधी आणायची? अंमलात कधी आणायची? हा बंधुभाव कधी जोपासायचा आहे? विज्ञानाचं सुद्धा काय म्हणणं आहे? आज विज्ञान युग आहे ना. अरे प्रसंगी हिंदू रुग्णाला मुस्लिम बांधवाचं ब्लड देतो आपण, आणि हिंदू बांधवाचं ब्लड प्रसंगी इमर्जन्सीत मुस्लिम बांधवाला देतो. का खाजू सुटते का? रिॲक्शन येते का? नाही. जीवदान भेटतं, अवयव प्रत्यारोपण करतो आपण, मरणोत्तर नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट. हे लिव्हर, ही किडनी, हे डोळे, हे रक्त भेदाभेद करतं का? नाही करत. विज्ञानसुद्धा सांगतंय की कुराणाची भूमिका, पैगंबरांची भूमिका, या सगळ्या सूफींची भूमिका, सगळ्या संतांची भूमिका वैश्विक बंधुत्वाची, त्याच्यावर शिक्कामोर्तब करते विज्ञाने. आज आपल्याला काय झालेलं आहे? आज आपल्या या देशाला बंधुत्वाची, समतेची, सलोख्याची, सद्भावनेची नितांत गरज आहे. आणि ती निश्चितपणे कायम राहील. पण त्याच्याकरता आपण सर्वांनी संघटित प्रयत्न केले पाहिजे. आपल्या हातून ते प्रयत्न होतील आणि या भारतात बंधुभाव आणि प्रेम, सलोखा अबाधित राहील अशी अपेक्षा करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना करतात, दुआ मागतायत ईश्वराजवळ, अल्लाजवळ, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे. हीच दुआ करून थांबतो. धन्यवाद.